गुड मॉर्निंग. तिसरा दिवस इन द जुन्नर. काय चाललंय? इडली चालली. तर मंडळी आता बनत आहे इडली चटणीचा वेध आणि इकडे बघा सगळे गँग जमले आणि इशिका अक्षरशः झाडू मारायला लागले, विश्वासच होत नाही. आणि बघा इकडे चिल्लर गँग जमा झाले इडली चटणी खाण्यासाठी. आणि या आहेत आमच्या मामी. आणि इकडे बघा लेडीज गँग पण जमा झाले नाश्ता करायला. आता नाश्ता करून झालं पचवायला म्हणून सगळे धुत आहेत कपडे. आणि त्याच्यानंतर मी चाललोय आता मामांच्या घरी. आणि फ्रेश होऊन आता आलोय मामांच्या घरी. फ्रेश होऊन आलं. काय केलं? खरवस केलं. माधुरीचं फेवरेट आहे खरवस, है ना? कुठे जायचं आता आपल्याला? शिल्लेवाडी धरण. शिल्लेवाडी धरण तिथे जाणार आहोत आम्ही. आता आम्ही मंदिराकडे पण जाणार आहे. ते कुठलं मंदिर आहे? मुक्ताईचं मंदिर. सो तिकडे जाणार आहोत. तो हा आजचा दिवस एकदम रिलॅक्स चाललाय. दुपारचे 12 वाजलेत आणि इथे मस्त खरवस चाललाय. सकाळी इडल्या झालेत आणि आता फिरायला चाललोय. सो आजचा रिलॅक्सिंग दिवस आहे, डे 3. तर मंडळी माधुरी खाताना बघून मी पण थोडासा खरवस घेतला आणि आम्ही निघालो आमच्या प्रवासाला, म्हणजे चिल्लेवाडी धरण पाहायला. तर आता आम्ही चाललोय चिल्लेवाडी धरणाकडे. आणि जाता जाता आम्ही मंदिराकडे पण जाणार आहोत. माधुरी आणि गुड्डी येणार आहेत बाईकवरून, स्कूटीवरून येत आहेत ते. तर या ठिकाणी पेढा चांगला मिळतो असे आम्हाला सारिका ताईंनी सांगितले. त्यामुळे आम्ही पेढ्याची ऑर्डर देऊन पुढे आता मुक्ताबाई मंदिराकडे निघालो आहे. आणि हे ऍक्च्युली मंदिर आहे पाचघर गावात. इकडे बघू शकता तुम्ही. तर सर्वांनी मुक्ताबाई देवींचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही चालू फायनली चिल्लेवाडी धरणाकडे. आता या चिल्लेवाडी धरणावरती आलोय आम्ही. काय काय मजा केली ही पाहायची असेल तर नेक्स्ट व्लॉग पाहायला विसरू नका. तोपर्यंत जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया लवकरच.